नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 23 ऑगस्ट 2024 करता संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी आहे. नक्षत्र रेवती आहे. योग शूल आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:41 ते 9:17 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:05 ते 12:53 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:53 ते 12:28 आणि यमगंड काळ दुपारी 3:40 ते 5:16 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मीन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र बुधाबरोबर त्रिकोण योग करणार आहे. मंगळ गुरुबरोबर लाभ योग करणार आहे. आजच्या दिवशी मंगळ आणि शुक्राचा दृष्टी अधिष्ठित केंद्र योग होणार आहे. संध्याकाळी 7:54 हा चंद्र मेष राशीमध्ये भ्रमण करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या व्यय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. द्वितीयातल्या मंगळ गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. त्याचप्रमाणे संध्याकाळी 7:54 हा चंद्र मेष राशीमध्ये भ्रमण करेल. द्वितीयातला मंगळ आणि चतुर्थात आणि पंचमातला शुक्र हे परस्पर दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. थोडासा तणाव जाणवेल. संध्याकाळ नंतरचा कालावधी मात्र तुमच्याकडे शुभफलदायी राहील. खास करून येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तर छोट्या मोठ्या कारणांमुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातला बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. तुमच्या राशीतल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. संध्याकाळी 7:54 हा चंद्र व्ययस्थानात भ्रमण करेल. तुमच्याच राशीतला मंगळ आणि चतुर्थातला शुक्र हे परस्पर दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभ फलदायी असाच असणार आहे. महत्त्वाची कामं आजच्या दिवशी तुमची पूर्ण होऊ शकतील. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. याचप्रमाणे काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. मित्रपरिवारावर बाहेर जाणं हा प्रकार सुद्धा आजच्या दिवशी होऊ शकेल. कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस किंवा कागदोपत्री व्यवहार करता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात घरातले जे स्त्री वर्ग असतील त्यांच्यावर थोड्याफार प्रमाणात वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. त्या संदर्भात थोडं काळजी घेणं गरजेचं राहील. आजचा दिवस मात्र अतिशय शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. व्ययातला मंगळ गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. याचप्रमाणे व्ययातला मंगळ आणि तृतीयातला शुक्र हे परस्पर केंद्र योग करणार आहे. संध्याकाळी 7:54 दशमातला चंद्र लाभात भ्रमण करेल. आजचा दिवस तुमच्याकडे शुभ फलदायी राहील. जे कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कार्यक्रम किंवा महत्त्वपूर्ण घटना आजच्या दिवशी होण्याची शक्यता राहील. बऱ्याच प्रमाणात तुमचे जे काही कार्यक्षेत्र असतील त्या संदर्भातले काही उत्तम लाभ सुद्धा तुम्हाला मिळू शकेल. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसांत कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय छोटे असतील किंवा मोठे कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. थोडा बहुत स्ट्रेस राहील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतला बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. लाभातला मंगळ गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे.
लाभातला मंगळ आणि द्वितीयातला शुक्र हे परस्पर दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार. संध्याकाळी 7:54 हा चंद्र दशमात भ्रमण करेल. अतिशय उत्तम आणि शुभफलदायी असा आजचा दिवस राहील. तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेव्हल आणि मूड अतिशय चांगले राहतील. काही नवनवीन संकल्पना तुम्हाला सुचू शकतील. जे काही महत्त्वाची कामं असतील ती सुद्धा तुम्ही आजच्या दिवशी उरकून घेऊ शकता. फिरणं वगैरे थोडंसं जास्त होऊ शकेल. मात्र काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कुठल्याही प्रकारची गुंतवणूक किंवा खर्च यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे. दशमातला मंगळ गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दशमातला मंगळ आणि तुमच्या राशीला शुक्र हे परस्पर दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. संध्याकाळी 7:54 अष्टमातला चंद्र भाग्यात भ्रमण करणार आहे. आजच्या दिवशी तुम्हाला काही छोटे मोठे लाभ होऊ शकतील. मात्र महत्त्वपूर्ण निर्णय दिवसभरात अजिबात घेऊ नका. गेल्या 5-6 दिवसामध्ये आलेला जो स्ट्रेस आहे, टेन्शन आहे, ते आज संध्याकाळी पूर्णपणे निघून गेल्यासारखं वाटेल. अतिशय उत्तम अशा प्रकारचा दिन तुम्हाला लाभणार आहे. संध्याकाळच्या नंतरचा कालावधी तुमच्याकडे शुभफलदायी असाच असणार आहे. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये स्वतःच्या भावभावनांवर थोडंसं नियंत्रण ठेवा. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले कुठलेही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या लाभातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे. भाग्यातला मंगळ गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. भाग्यातला मंगळ आणि व्ययातला शुक्र हे परस्पर दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर फिरला जाण्याचा एक सुद्धा संभवतो. काही चांगले उत्तम लाभ सुद्धा संभवतात. संध्याकाळीच्या नंतरचा जो कालावधी आहे त्यामध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय कुठल्याही क्षेत्राशी संबंधित असतील तरी ते घेऊ नका. तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता जास्त राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तूळ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोण करणार आहे. अष्टमातला मंगळ गुरुबरोबर चंद्र लाभ योग करणार आहे. अष्टमातला मंगळ आणि लाभातला शुक्र हे परस्पर दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण काही घटना आजच्या दिवशी घडू शकतील. याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं मात्र आरंभ करू नका. आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. संध्याकाळ नंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी बराचसा पूरक असणार आहे. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर पडू शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या भाग्यातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. सप्तमातला मंगळ गुरुबरोबर लाभ योग करणार आहे. सप्तमातला मंगळ आणि दशमातला रवी दशमातला शुक्र हे परस्पर दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार. संध्याकाळी 7:54 पंचमातला चंद्र षष्ठात भ्रमण करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी राहणार आहे. भाग्याची साथ तुम्हाला आजच्या दिवशी उत्तम प्रकारे लाभणार आहे. काही चमकदार कल्पना तुमच्या मनात येऊ शकतील. जरूर त्यावर काम करा. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये मात्र वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या-मोठ्या कारणांवर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये अचानकपणे तुमच्या मानसिकतेमध्ये बदल दिसून येईल. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. संध्याकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये महत्त्वपूर्ण कामं उरकून घेतली तर ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसून येतील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनु राशीच्या 4थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोण करणार आहे. षष्ठातला मंगळ गुरुबरोबर लाभ योग करणार आहे. याचप्रमाणे संध्याकाळी 7:54 हा चंद्र तुमच्या पंचमात भ्रमण करेल. षष्ठातलं मंगळ आणि भाग्यातला शुक्र हे परस्पर दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध चांगले राहतील. घरातल्या व्यक्तींबरोबर पुढे बाहेर फिरण्याचा एक सुद्धा संभवतो. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये आता अचानकपणे तुमच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. एकंदरीत दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे. तुमच्या
पंचमातला मंगळ गुरु बरोबर हा चंद्र त्रिकोणी योग करणार आहे. याचप्रमाणे संध्याकाळी 7:54 हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल. पंचमातला मंगळ आणि अष्टमातला शुक्र हे परस्पर दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि अतिशय शुभफलदायी असा असणार आहे. आज तुमचा कामाचा ओरख दांडगा असणार आहे. उत्साह जबरदस्त दिसून येण्याची कामं हाती घ्या, अगदी सहजपणे पूर्ण करून दाखवाल. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर नातेसंबंध सुधारतील. जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. चतुर्थातला मंगळ गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. चतुर्थातला मंगळ आणि सप्तमातला शुक्र हे परस्पर दृष्टी अधिष्ठित केंद्र योग करणार आहे. संध्याकाळी 7:54 हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. काही चांगले उत्तम लाभ होऊ शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणूक सुद्धा होऊ शकते. घरातल्या व्यक्तींवरचे नातेसंबंध सुधारतील. संध्याकाळी येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये साधारणतः जे तुमचे वैवाहिक जोडीदार असतील त्यांच्यामध्ये वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहा. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातला बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. तृतीयातला मंगळ गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. तृतीयातला मंगळ आणि षष्ठातला शुक्र हे परस्पर दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेव्हल जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल सहजपणे पूर्ण करून दाखवाल. जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर जे नातेसंबंध सुधारतील, त्यांच्याकडे बाहेर फिरल्या जाण्याचा एक संभव होतो. महत्त्वपूर्ण कामं, कमिटमेंट, प्रॉमिसेस आणि कागदोपत्री व्यवहार करता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. याचप्रमाणे येणार 2 ते 3 दिवसात थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये काही चांगले लाभ सुद्धा संभवतात. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 23 ऑगस्ट 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.